नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज वार रविवार आहे आणि आता आपण आपल्या साईटवरती आलेलो आहे. हे बघू शकता की आपली समोरची जी साईट आहे ती वॉश करायला घेतली आहे. हे बघा, इकडे एक जण आहे, तर इकडे खिशा आहे. आज आपण इथे वॉशिंग चालू केलं आहे. याला 2 ते 3 दिवस धुवायला धुण्यामध्ये जाणार आहे. हे खूपच घाण आहे. बघा, हे सुकलेले झाडाची वेळ आहे, तुम्ही चिपकलेली आहे त्याला. हे बघा, तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यावर, हे बघा, ही चालली आहे वॉशिंग एकदम प्रॉपर. हे बघा, हा इथे किसन. आता आपले जे आज वॉशिंग इथे स्टार्ट केली आहे, त्याला 2 ते 3 दिवस तरी जातीलच. तुम्हाला मी समोरची जी आपली साईड आहे तिथे बेसकोट चालू आहे तेही दाखवतो. चला आपण ते बघूया. हे बघा, आता हा इथे बेसकोट आपला सिंगल झालेला आहे. आता हा डबल बेसकोट चालू होतो. हे पहा, संतोष, वो खोल दे ऊपर का, निकल जाएगा कंदन. ना बेसकोट हा चालला आपला डबल कोट आहे. हा मित्रांनो, आज आपण स्टार्ट केलं ह्याच कोपऱ्यापासून. म्हणजे बेसकोट नॉर्मली उद्यापर्यंत आपला डबल होऊन जाणार पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला हे टॅरेसचं आहे, ही टाकी झाला, पहिले पेट वॉल झाला, सर्वच मारायचं आहे आपल्याला डबल कोट. आपण डबल कोट आता चालू केलेलं आहे. इथे 3 आहेत, इथे 2 आहेत, आणि तिथे ते समोर जे बांबू बांधलेले दिसतात आहेत ना, तिकडे ती एक साईड आहे. म्हणजे या 400-500 मीटरमध्येच आपल्या 3 साईड आहेत. हे बघा, एक समोर दिसतंय ते देडवाला जे व्हाईट दिसतंय, टेक्स्चर केलेलं आहे आपण त्याला, ती एक साईड आहे, आणि ह्या 2 आहेत. हे पहा, तुम्हाला मी झूम करून दाखवतो साईडची. हे बघा, ही साईड आहे. ही इकडे आपले 2-3 माणसं इकडे पण आहेत आपले, जे बॅक साईडला कलर करतात आज. तेवढं तरी कशा ठेवलं ते पण काढ ना. तेवढं किसान उधर जाके हुक से निकाल दे उसको, नेट निकाल दे रहे थे उसको इधर.
बघा आता इकडे धुवून झालेलं आहे आपलं, तिथे आता साफ करून देतो आपण. पुन्हा कचरा झाला आहे. बघा मित्रांनो, आता आपण जो सॅम्पल जो खाली गेलता ना अगोदर, तो सॅम्पल आता आपण पुन्हा इथे मारतोय, कारण की त्यांना बाहेरच्या साईडला पण मारून पाहिजे ना. तर तेच 5 सॅम्पल आता आपण बाहेर मारणार आहोत. हे बघा, आता हे 2 तर मारलेत, बाकी 3 आता इथे मारून घेऊ. म्हणजे उद्या सॅम्पल हा पास होणार. त्या दिवशी काय केला त्यांनी, पण ते 2 सॅम्पलमध्ये कन्फ्यूज आहेत. ते बाहेर मारून दिलं की शॅडो जेवढाने फरक पडतो तो इथे माहिती पडेल प्रॉपर एकदम. चला मारून घेऊया पूर्ण आपण. मित्रांनो, आपला डबल कोट आणखी चालूच आहे. संध्याकाळचे आता 5:15 झाले. आता एवढे खाता उतरून हे लोक बंदच करतील म्हणा. ऑलमोस्ट आपलं 70% बिल्डिंग डबल कोट झाली आहे. राहिल्या 30% ती आता उद्या होणार. बघा डबल कोट. आपल्याला इकडे सॅम्पल मारून पण झालंय. चला ते दाखवतो. बघा, हे आपले सॅम्पल मारून झालेत 5. आता हे उद्या यातनं पास होतील. आणि बघा, हा डबल पूर्ण बेसकोड आहे, आपण सकाळी मारलेला. हे बघा, हा पूर्ण डबल बेसकोड आहे पूर्ण. आणि ह्या इथून असं फिरत मागे गेलेत ते लोक आता. आणि हा आपला सॅम्पल झाला आहे. 5 सॅम्पल आहेत. शेड एकच पास होणार आहे. चला, एकदा डबल बेसकोड झाला की मग आपण ग्रिलला पण झिंक केलं चालू करूया. चला, तिकडे वॉशिंग झाली आहे ना, तिकडे एकदा नजर मारून येऊया. मशीन जिधर था उधर रखा ना. तेव्हा मित्रांनो, आता ही बाजू राहिली आहे धुवायची काचापासून इकडे. उद्या आता इथे धुवून घेणार. आता इथे बंद केलं काम. हे बघा, हे दोघं चालले आहेत. वॉशिंग आपली झाली आहे बरीच. उद्या दुपारपर्यंत आपली वॉशिंग कंप्लीट होऊन जाणार आपल्या ह्या साईडवरती. मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि 10-15 मिनटामध्ये आता आपले वर्कर काम पण बंद करतील. तर आजचा प्रवास जो होता तुम्ही तो पाहिला. उद्या आपण टॅरेसवरती ही बेसकोट चालू करणार आहोत आणि समोर जरा वॉशिंग पण बाकी आहे, ती पण आपण करूया. तर मित्रांनो, आता एक 10 दिवसावरती नवरात्री पण राहिलेली आहे. आमच्या इथे आता नवरात्रीची तयारी पण 1-2 दिवसाला स्टार्ट होणार. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आमच्या तरी नवरात्रीचा जे कार्यक्रम असतात ते. तर आज फक्त एवढंच आहे की आजचा ब्लॉग आता मी इथे संपवतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.